कल्याणमधील आजची बातमी माणुसकीवरचा विश्वास अधिक दृढ करणारी आहे. जिथे सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत त्याच काळात कल्याणमधून एक प्रामाणिकपणाचं उदाहरण समोर आलंय. कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कचऱ्यात चुकून फेकलेला सोन्याचा महागडा हार कोणताही मोह न ठेवता संबंधित महिलेला परत केल्याचं समोर आलंय. कल्याण पूर्व येथे राहणाऱ्या एका महिलेने तिचा सोन्याचा हार हा नजरचुकीने घरातील कचऱ्याच्या पिशवीत टाकला होता. त्यानंतर तो सोन्याचा हार कचरा संकलन करणाऱ्या गाडीत गेला. मात्र काही वेळाने त्या महिलेला आपली चूक लक्षात आल्याने तिला मोठा धक्का बसला, कारण तोपर्यंत कचरा गाडी निघून गेली होती. मात्र तिने धीर सोडला नाही आणि तातडीने याबद्दलची माहिती केडीएमसी अधिकाऱ्यांना दिली. अधिकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने हालचाली सुरू केल्या. ज्या भागातून कचरा संकलन करण्यात आला होता त्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. गोळा झालेला कचरा कचोरे टेकडीजवळील इंटरकटिंग केंद्राजवळ पाठवण्यात येत होता. तेव्हा त्या कचरा गाडीला लगेचच तिथे नेण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानंतर जिचा हार गहाळ झाला ती महिला, त्याचे कुटुंबीय, शेजारी आणि सुमित कंपनीच्या अधिकाऱ्यांसक्षम या गाडीतील कचरा वेगळा करण्यात आला. या मेहनती आणि प्रामाणिक कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून अखेर तो सोन्याचा हार यशस्वीपणे शोधून काढण्यात आला. या कर्मचाऱ्यांनी सोन्याच्या मोहाचा कणभरही विचार न करता तो महागडा हार तातडीने त्या महिलेच्या स्वाधीन केला. हार सुखरूप मिळाल्यानंतर त्या महिलेच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नव्हता. तिने आणि तिच्या कुटुंबियांनी या सफाई कर्मचाऱ्यांचे हात जोडून आभार मानले. या आधुनिक आणि टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये माणुसकी हरवत चालली आहे. मात्र अशा काही गोष्टींमधून प्रामाणिकपणा आणि विश्वासाचं उत्तम उदाहरण समोर आलं.